तर सुरुवात करूया आपण बुद्धिमत्ता हा घटक आणि बुद्धिमत्ता या घटकामध्ये काय काळजीपूर्वक माहिती असणं गरजेचं आहे ते आपण जाणून घेऊयात. तर बुद्धिमत्ता म्हणजेच मॅट यामध्ये एकूण आपण 11 घटक आत्ताच पाहिलेले आहेत. 11 घटक कोणते आहेत याबद्दल आपणास नक्कीच या ठिकाणी माहिती असेल. परंतु तरीही थोडक्यात आपण या ठिकाणी पुन्हा समजून घेऊयात. तर 8वी NMS परीक्षा आणि या परीक्षेच्या दृष्टीने एकूण 2 पेपर आपल्याला द्यायचे असतात. एक पेपर म्हणजे मेंटल ॲबिलिटी बौद्धिक चाचणी क्षमता आणि जो दुसरा पेपर आहे तो म्हणजे शालेय क्षमता चाचणी. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण 2 पेपर. पहिला पेपर मानसिक क्षमता चाचणी 90 गुण, त्यानंतर शालेय क्षमता चाचणी 90 गुण आणि यामध्ये जर घटकांचं विश्लेषण आपण पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला. संख्या हा जो आपला पहिला घटक आहे यासाठी 12 गुण या ठिकाणी दिलेले आहेत. अक्षरमालिका यासाठी 12 गुण आहेत. आकृत्या 14 गुण, वेनाकृती 6 गुण, सांकेतिक भाषा 12 गुण, घडणी 10 गुण. त्यानंतर तर्क व अनुमान यासाठी 11 गुण आहेत. मनोरे 6 गुण, आकृत्या मोजणे 2 गुण, माहिती विश्लेषण 3 गुण, लयबद्ध मांडणी 2 गुण. असे एकूण हे 11 टॉपिक. त्याचबरोबर शालेय क्षमता चाचणी. तर ही PDF तुम्हाला मी ग्रुपवर देणार आहे, सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या. आणि आपण आता सुरुवात करूयात आपला महत्त्वाचा भाग, तो म्हणजे बुद्धिमत्ता. तर संख्या मालिका यामधील 12 गुण घेण्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे. तर यामधील पहिला भाग जो आहे तो म्हणजे 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. तर यावर परीक्षेत कसे प्रश्न येणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन. तर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तुम्हाला पाठ असले पाहिजेत. आता हे वर्ग जर या ठिकाणी आपण लिहिले तर आपल्या लक्षात येईल 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64 आणि पुढे या अशाच संख्या पुढे वाढणार आहेत. जर आपण याला n वर्ग असं लिहिलं तर म्हणजेच वर्ग संख्या, तर 30 पर्यंत सर्व घन पुन्हा एकदा रिवाइज करा. विशेषतः मूळ संख्येचे घन आवर्जून पाठ करा म्हणजे वर्ग. त्याचबरोबर 1 ते 30 पर्यंत संख्येचे घन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की 1, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 343, 512. तर या 2 संख्या मालिका इतक्या महत्त्वाच्या आहेत की याच्या भोवती किमान परीक्षेवर म्हणजे फक्त संख्या मालिकेशीच नाही तर इतरही घटकामध्ये रिलेटेड असे हे प्रश्न असतात आणि किमान 3 ते 4 प्रश्न परीक्षेत विचारली जातात. तर घणांचा विचार केला तर किमान 1 ते 20 पर्यंतचे घन पाठ करून ठेवा. पाठच असले पाहिजेत हे लक्षात घ्या. आणि वर्ग 1 ते 30 पर्यंतचे. आता यावर परीक्षेत कसे प्रश्न येतात वर्ग आणि घन या संबंधी. तर वर्ग आणि घन या संबंधी पहा, पुढील प्रश्न शोधा किंवा म्हणजे पुढील प्रश्नचिन्हाची किंमत शोधा, पुढील पद शोधा, हा एक प्रश्न प्रकार असतो. तर हा संख्याज्ञान इतका महत्त्वाचा आहे की संख्याज्ञान तुम्हाला आलं की बरेचसे प्रकरण तुम्ही सोप्या पद्धतीने सोडवू शकतात. आता पुढील पद शोधामध्ये बघा कसे प्रश्न येतात. समजा एखादी संख्या आहे 15, 24, 35,
48 तर पुढे काय? मग जर तुम्हाला वर्ग पाठ असेल तर तुम्ही म्हणू शकतात की या संख्या मालिकेमध्ये वर्ग वजा 1 अशी श्रेणी दिलेली आहे. कोणती श्रेणी आहे? वर्ग वजा 1. म्हणजे संख्यांचा वर्ग केलाय आणि त्यातून वजा 1 केले. जसं 4चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग वजा 1, 6चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग वजा 1 आणि आता याच्या पुढे असेल प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 8चा वर्ग वजा 1 म्हणजेच 63. हे लक्षात ठेवा. म्हणजे असे प्रश्न येतात. आता इथं उदाहरण जरी सोपं असलं तरी हेच प्रश्न जेव्हा मोठ्या संख्यामध्ये विचारले जातात, उदाहरणार्थ समजा 362, 401, 442, 485 तर पुढे किती? आता तुम्हाला लक्षात येईल की या तर काही वर्गसंख्या नाहीत. मग या वर्गसंख्या नाहीत तर काय असू शकतंय? तर 362, 401 जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की अरे हा तर 19चा वर्ग अधिक 1 आहे. हा पुढचा 20चा वर्ग अधिक 1 आहे. पुढे 21चा वर्ग अधिक 1 आहे. नंतर 22चा वर्ग अधिक 1 आहे. आता पुढे असेल 23चा वर्ग अधिक 1. पहा 23चा वर्ग अधिक 1 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असेल 529 अधिक 1 म्हणजेच 530. तर अशी प्रश्न परीक्षेत विचारली जातात हे लक्षात घ्या. आता हे वर्गावरचे झाले प्रश्न. वर्ग या ठिकाणी घटक फक्त या ठिकाणी आपण कव्हर केलाय. यानंतर आपल्याला घन या संदर्भात पण प्रश्न येतात. त्याचा फक्त प्रश्न प्रकार वेगळा घेऊयात. आता इथं पुढील पद विचारलेलं आहे. त्यानंतर गटाशी जुळणारे पद, गटाशी न जुळणारे पद, त्यानंतर संख्यांचा सहसंबंध आणि चुकीचं पद अशा विविध पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारतात. आता पहा पुढे आपण जर प्रश्न पाहिला गटाशी जुळणारे पद याचा अर्थ काय असतो? तर तुम्हाला एक संख्यांचा गट दिला जातो ऑलरेडी आणि त्याच्यासारखंच काय आहे हे आपल्याला विचारलं जातं. उदाहरणार्थ पहा 288 त्यानंतर 800 त्यानंतर 392 या 3 संख्येचा गट आहे. आता याच गटामध्ये बसेल असा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. पर्याय 1 आहे 900, पर्याय 2 आहे 512, पर्याय 3 आहे 1000, पर्याय 4 आहे 182. कोण सांगू शकतं की याचं उत्तर काय येतं? त्यांनी रेज हँड करायचं. रेज हँड करणे म्हणजे काय? तर आपल्या स्क्रीनवर पार्टिसिपेंटला क्लिक केलं की आपलं नाव दिसतं. आपलं नाव दिसलं की आपल्या नावाला टिक केलं की 2 ऑप्शन येतात. एक रिनेम आणि एक रेज हँड. जर तुम्ही रेज हँडचं बटन दाबलात तर तुमचा हात मला दिसतो आणि मग सर्वांना काही विचारू शकत नाही, पण काही विद्यार्थ्यांना मी विचारण्याची संधी देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न सोडवता येणं गरजेचं आहे. पहा एकूण 150 विद्यार्थी जॉईन आहेत आणि 150 विद्यार्थ्यांपैकी फक्त 5 ते 6 विद्यार्थ्यांनी रेज हँड केलाय. मग असाच प्रश्न परीक्षेत आला तर कसा सोडवणार तुम्ही? म्हणजे कन्सेप्ट अतिशय सोपे असतात हे जाणून घ्या. ओके. तर या ठिकाणी प्रथमेश, अनुष्का, अक्षरा, सुफिया, राजू, माऊली यांनी रेज हँड केलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. आपण
प्रथमेशला विचारूयात की याचं उत्तर काय आहे. तर ऑप्शन नंबर 2 ओके 512. ओके, काय कारण आहे? सर वर्ग संख्येची दुप्पट आहे. वर्ग 8चा वर्ग हम्म 144 चे डबल 288, 20चा वर्ग 400 त्याच्या दुप्पट काय 800 आणि 392 म्हणजे 196 म्हणजे 14च्या वर्गाचे दुप्पट आणि 512 म्हणजे 16च्या वर्गाचे दुप्पट. करेक्ट, अगदी बरोबर स्पष्टीकरण या ठिकाणी तो दिलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तर वर्ग करून त्याची दुप्पट, वर्ग करून त्याची दुप्पट, वर्ग करून त्याची दुप्पट. मग पहा आता, वर्ग करून दुप्पट केली, वर्ग करून दुप्पट केली, वर्ग करून दुप्पट केली. आता पर्याय कसा शोधायचा आपण? तर जे पर्याय दिले त्याचं निम्म करायचं. म्हणजे 900चं निम्म किती? 450, तो कोणाचाही वर्ग नाही. 1000च्या निम्म किती? 500, तो पण कोणाचा वर्ग नाही. 182च्या निम्म किती? 91, तो पण कोणाचा वर्ग होत नाही. म्हणजे यावरून आपल्या लक्षात आलं असेल की एकूणच सोप्या सोप्या जर आयडिया माहीत असतील तर 512चं निम्म किती होते? 256, आणि हा आहे 16चा वर्ग. या पद्धतीनं प्रश्न हमखास परीक्षेत विचारली जातात. त्याचबरोबर पुढील कन्सेप्ट आपण समजून घेऊयात. संख्याज्ञान इतकं महत्त्वाचं आहे कारण हे आलं की तुम्हाला तर्क व अनुमान हा पण घटक येणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आज 2 घटक घेणार आहे. एक म्हणजे संख्याज्ञान आणि दुसरा तर्क व अनुमानमध्ये फक्त अशाब्दिक तर्क व अनुमान. त्यानंतर बऱ्याच वेळेस NMS परीक्षेमध्ये असा पण प्रश्न असतो पहा, गटात न बसणारे पद ओळखा. ऑप्शन 1 20, त्याच्या पुढे असं डॅश दिलं जातं आणि पुढे आहे 90. ऑप्शन 2 24 आणि 24च्या पुढे डॅश देऊन 108. त्यानंतर आहे 12, त्याच्या पुढे डॅश देऊन 54. आणि चौथा पर्याय आहे 18. बहात्तर. तर वेगळं काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, जवळपास 150 विद्यार्थ्यांपैकी 13 ते 14 विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेलं आहे. सर्वांचं कौतुक. तर असे प्रश्न परीक्षेत विचारली जाणार हे लक्षात ठेवा. अक्षरा लांबे, काय उत्तर आहे बाळा? सर ऑप्शन नंबर 4. ओके, काय कारण आहे त्याचं? म्हणजे ह्याची चौपट करायची व त्याच्यामध्ये निम्मा ऍड करायचे. म्हणजे 20 ची चौपट 80 आणि 20 चा निम्मा 10 मध्ये ऍड करून 90. बरोबर. 24 ची चौपट 96 त्याचा निम्मा 12 ऍड करून 108. 12 ची चौपट 48 आणि त्यात निम्मा ऍड करून 6 म्हणजे 54 आणि 18 चौक 72 येतं. त्या ठिकाणी कोणाचीच निम्मी नाही. बरोबर आहे. हां. करेक्ट. तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक संख्येची चौपट करून निम्मा आहे. म्हणजे प्रत्येक संख्येला 4.5 न गुणलंय. म्हणजे हे जर 20 असेल तर 20 गुणिले 4.5, याचं उत्तर येतं 90. 24 गुणिले 4.5, याचं पण उत्तर येतं 108. 12 गुणिले 4.5, याचं उत्तर येतं 54च. पण या ठिकाणी 18 गुणिले 4.5,
तर याचं उत्तर यायला पाहिजे होतं 81, पण इथं आहे 72, म्हणून हे गटात बसत नाही. त्यानंतर आवर्जून सांगायचं झालं तर घन आकृती किंवा घणांचा जर उल्लेख केला आपण, तर चुकीचे पद, पुढील पद, गटात न बसणारं, गटात बसणारं, हे सगळे एकच प्रकार आहेत. फक्त प्रश्न प्रकारानुसार वेगवेगळे या ठिकाणी आपल्याला संकेत हे करावे लागतात. पुढचा प्रश्न आहे 0, 7, 26, 65, 124 आणि 215. तर यामधील चुकीचं पद आपणास ओळखायचं आहे. तर पहा, लक्षात आलं का सर्वांच्या? पर्याय जर दिला तर पहिला पर्याय 7, दुसरा पर्याय आहे 65, तिसरा पर्याय आहे 124, चौथा पर्याय आहे 0. येस, तर या ठिकाणी हे आज सर्व संख्या घन वजा 1 आहेत. म्हणजे 1 चा घन वजा 1, 2 चा घन 8 वजा 1, 3 चा घन 27 वजा 1. पण 65 ही संख्या 4 चा घन अधिक 1 अशी आहे. पुढे 125 वजा 1 पण आहे आणि 216 वजा 1 पण आहे. म्हणून या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं, निरीक्षण केलं, तर वेगळं पद आहे पर्याय क्रमांक 2. आणखी एक संख्या मालिका तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. म्हणजे आता संख्या मालिका हे जर भाग पाहिला आपण, तर या संख्याज्ञानावर आणखी काय येऊ शकतं परीक्षेमध्ये? तर एक संख्या मालिका पहा, अतिशय महत्वाची. 2, 12, 36, 80, 150, 252. तर हे अशा पुढे संख्या मालिका अशी वाढत जाणार आहे. ही नेमकं संख्या मालिका कोणती आहे हे कोण सांगेल मला? सर्वांनी रेज डाऊन करा आणि मग रेज हँड करा. सर्वांनी रेज डाऊन करून पुन्हा रेज हँड करायचे. सर्वांनी रेज डाऊन करा आधी एकदा पूर्ण. यशस्वी, हर्षदा, सर्वांनी हात खाली घ्या. समर्थ, प्रीती, वेद, सर्वांनी रेज डाऊन करायचंय. आणि आता या ठिकाणी रेज हँड करू शकतात आपण ज्यांना या संख्या मालिकेबद्दल माहिती सांगता येते. ओके, जवळपास 7 विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. सुफिया, समर्थ, माऊली, वेद, प्रथमेश आणि यशस्वी, अक्षरा. आसमा सांगू शकते उत्तर? सर 2 नंबर येते. ओके, काय पर्याय आहे? घनसंख्या अधिक वर्गसंख्या. करेक्ट. तर ही आहे घनसंख्या अधिक वर्गसंख्या. अधिक वर्गसंख्या. ही खूप महत्वाची संख्या मालिका, लक्षात घ्या. तर 2 म्हणजे कसं, 1 चा वर्ग आणि 1 चा घन यांची बेरीज करायची. पुन्हा 2 चा वर्ग आणि 2 चा घन म्हणजे 12. 3 चा वर्ग आणि 3 चा घन म्हणजे 36. 4 चा वर्ग अधिक 4 चा घन म्हणजे 80. 5 चा वर्ग अधिक 5 चा घन म्हणजे 150. 6 चा वर्ग अधिक 6 चा घन म्हणजेच 252. तर यापुढे पण तुम्हाला हे 7 चा वर्ग अधिक 7 चा घन, 8 चा वर्ग अधिक 8 चा घन, 9 चा वर्ग अधिक 9 चा घन आणि 1000 चा घन अधिक 1000 चा वर्ग, या सर्व संख्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हे, यानंतर आपण पुढे कंटिन्यू करतोय. सर्वांनी एक काही घनसंख्यांचा चार्ट पण लिहून ठेवायचा आपल्याकडे. हा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. स्पर्धा परीक्षा देत असताना आपल्याला हा तोंडपाठ असणं गरजेचं आहे. कारण हे जर आपणास माहिती असेल तर पहा, या ठिकाणी जर एक संख्या असेल n, तर इथं असेल n चा वर्ग, n चा घन, n चा चौथा, n चा पाचवा.
संख्या n वर्ग n घन यांचा चौथा यांचा पाचवा आणि यांचा सहावा. तर हा चार्ट सर्वांनी पूर्ण करायचा आहे. मी थोडा तुम्हाला भरून देणार आहे, बाकी तुम्ही पूर्ण करून घ्या. तर समजा संख्या 1 आहे तर त्याचा वर्ग पण एकच, घन पण एकच, चौथा घात पण एकच, पाचवा घात पण एकच आणि सहावा घात पण एकच. जर संख्या आपण 2 घेतली तर वर्ग येईल 4, घन होईल 8, चौथा घात होईल 16, पाचवा घात होईल 32, सहावा घात होईल 64. पुढे याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या सर्व संख्यांचा हा तक्ता पूर्ण करायचा आहे. जसं 3चा जर पाहिला तर 3चा वर्ग 9, तिसरा घात 27, चौथा घात 81, पाचवा घात 243, सहावा घातांक 729. तसंच 4चा वर्ग 16, घन 64, चौथा घात 256. पुढे हे तुम्हाला फिलअप करायचं. हे सर्व चार्ट तयार करा आणि ग्रुपवर सर्वांनी शेअर करायचं, कारण फक्त मॅरेथॉनमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी होणार नाहीत, काही तुम्हाला सेल्फ स्टडी पण करावा लागणार आहे. तर सर्वांनी हा चार्ट तयार करत असताना वर आपल्या क्लासचं नाव लिहा, जीनियस मॅथ. आणि पुढे लिहू शकतात NMS एक्झाम. बस. त्याचबरोबर ठीक आहे, हा चार्ट आपण पूर्ण कराल. तर आता आपण फक्त संख्या आणि संख्येवरील मूलभूत क्रिया किंवा संख्या मालिका यावरील काही प्रश्न मोजके पाहिलेले आहेत. आता ह्या संख्याज्ञांचा आणखी कुठं वापर होतो, कसे प्रश्न येतात, तर बरेचसे आणखी संख्या मालिका आपल्याला पाहिजेत. तर हा चार्ट सर्वांनी पूर्ण करायचा आहे. यानंतर पुढे एक संख्या मालिका आपण पाहतोय, पुढील पद शोधा. परीक्षेत असेच प्रश्न येतात, हे लक्षात घ्या. पुढील संख्या किंवा पद शोधा. तर पहा, अतिशय सिंपल असा प्रश्न आहे. 14, 19, 29, 40, 44, 52. तर पुढे काय? पर्याय 1 59, पर्याय 2 60, पर्याय 3 62, पर्याय 4 64. तर सर्वांना या ठिकाणी हा प्रश्न सोडवता यायला हवा इतका सोपा आहे, त्यामुळे न घाबरता अगदी सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तर आता हा जो पर्याय क्रमांक 1 आलेला आहे, हे जर आपण निरीक्षणातून लगेच सांगू शकतो. तर यामध्ये काय झालेलं आहे, पुन्हा एकदा मी रिपीट करतो ज्यांना लक्षात आलं नसेल. तर हे जे 14 आहे, या 14 मध्ये 1 आणि 4 दोन्ही अंक मिळवायचे आहेत आपणास. म्हणजे काय होईल, 14 मध्ये 1 पण मिळवायचे आणि 4 पण मिळवायचे. उत्तर येतं 19. पुन्हा 19 मध्ये काय करायचे, आपल्याला 1 पण मिळवायचे आणि 9 पण मिळवायचे. उत्तर येईल 29. त्यानंतर 29 मध्ये 2 आणि 9 मिळवायचे, म्हणजे उत्तर येईल 40. 40 मध्ये 4 आणि 0 मिळवलं की 44 येतं. 44 मध्ये पुन्हा 4 आणि 4 म्हणजे 8 प्लस होतं आणि 52 मध्ये 5 आणि 2 7 प्लस केले की 59 येतं. तर ही संख्या मालिका परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे, म्हणजे या पॅटर्ननुसार, म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून पुढील संख्या मिळवणे, हे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. अशीच एक संख्या मालिका आहे, संख्येतील अंकांचा गुणाकार करून पुढील पद मिळवणे. तर त्याचे एक उदाहरण आपण पाहूयात.
समजा संख्या आहे 16, पुढे येईल 22, 26, 38, 62, तर पुढे काय? तर याचा पहिला पर्याय आहे 72, दुसरा पर्याय आहे 74, तिसरा पर्याय आहे 80, चौथा पर्याय आहे 76. तर ही पण संख्या मालिका अतिशय महत्त्वाची आहे. तर सर्वांना आलं असेल उत्तर. याचं स्पष्टीकरण पहा किती सोपं आहे. तर हे 16 मध्ये 1 गुणिले 6 जर केलं तर हा गुणाकार येतो 6 आणि 16 अधिक 1 गुणिले 6 उत्तर येतं 22. त्यानंतर 22 मध्ये हेच 2 गुणिले 2 अंकाचा गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 26. पुढे 26 मध्येच आपण 2 गुणिले 6 म्हणजे 38 होतं. त्यानंतर 38 मध्ये पण पुढे आपण 3 गुणिले 8 त्याच संख्येतील अंकांचा गुणाकार पुढे येतं 62 आणि मग पुढे येईल 62 अधिक 6 गुणिले 2 तर याचं उत्तर येतं 74. पर्याय क्रमांक 2. तर NMS मध्ये हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि अशा सर्व बाबीवर आपण विचार करणं गरजेचं आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. आणखी एक महत्त्वाचा आहे जो गटात बसत नाही. तर हे सर्व प्रश्न प्रकार आपण का पाहतोय तर परीक्षेत असेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये 1, 2, 3, 4 तर 28, 327, 416 आणि 11. तर गटात बसत नाही. थोडं निरीक्षण करा, तुम्हाला लगेच याचं उत्तर पण मिळेल. तर सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला आहे. हे का तुम्हाला वेळ द्यायला लागलो की विचार करा तुम्ही. परीक्षेत आपल्याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ राहणार नाही. 90 मिनिट असणार आहेत परीक्षेमध्ये सोडवण्यासाठी आणि 90च प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये पण आपल्याला सही करण्यामध्ये, गोल करण्यामध्ये काही वेळ जाणार आहे. त्यामुळे खूप कमी वेळ, अगदी 50 मिनिटापेक्षा कमी, 50 सेकंदापेक्षा कमी. तर या ठिकाणी पहा 2चा घन 8 आहे, 3चा घन 27 आहे, 11 मध्ये या ठिकाणी 1चा घन 1च आहे. इथं मात्र 4चा वर्ग 16 दिलाय. म्हणजे वेगळा आहे पर्याय क्रमांक 3. अशीच सेम कंडिशन वर्ग संख्येमध्ये पण असते. पुढील पद शोधण्यासाठी वगैरे, चुकीचं पद शोधण्यासाठी. आणि विशेष म्हणजे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे या परीक्षेमध्ये विचारला जातो. तो म्हणजे गटात न बसणारे पद शोधा. 4 पर्याय दिले जातात तुम्हाला 1, 2, 3 आणि 4. पहिला पर्याय आहे 264, 396, 452. तर आता या प्रश्नाचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे पहा. तर या प्रश्नामध्ये विशेष करून कडच्या अंकांची बेरीज मध्ये येते का हे थोडं काळजीपूर्वक पहा. कडचे जे अंक आहेत त्यांची बेरीज मधल्या संख्येइतकी आहे का. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की 2 आणि 4 यांची बेरीज मध्ये 6 येते, 3 आणि 6 मध्ये बेरीज 9 येते, 4 आणि 6 बेरीज इथं 4 आणि 2 6 यायला पाहिजे. म्हणजे वेगळं पद आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढे आता आपल्याला या संख्याबद्दल जे आपण काही माहिती पाहिलेली आहे, या संख्येमध्ये आपण वर्ग पाहिले, घन पाहिले, संख्या मालिका पाहिली. तर आणखी एक घटक या संख्या मालिकेशी खूप जवळचा आहे, तर तो घटक आपण आज पूर्ण करणार आहोत. म्हणजे संख्या आणि संख्येवरील 12 गुण आणि त्यानंतर
याच घटकावर आधारित जो पुढचा घटक आहे तो म्हणजे तर्क व अनुमान. तर्क व अनुमान. तर यामध्ये फक्त अशाब्दिक तर्क व अनुमान आपण पाहणार आहोत. अशाब्दिक म्हणजे काय? विदाऊट वर्ड प्रॉब्लेम, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम न हे करता. तर यामध्ये नेमकं काय असतं, तर वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. परीक्षेत नेमकं काय असू शकेल किंवा परीक्षेत कसे प्रश्न असतात त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारली जातात. तर त्यापैकी एक उदाहरण जर पाहिलं आपण, तर कधी कधी क्रमवार मूळ संख्या वगैरे घेऊन प्रश्न तयार केले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी असा एक तक्ता दिला जातो ज्यामध्ये एकूण 9 छोटे कप्पे दिले जातात आणि त्यामध्ये आपणास संख्या भरायच्या असतात. तर संख्या या घटकाशी संबंधित आपण खरं तर हा घटक या ठिकाणी पूर्ण करतोय. आपणास 5 दिवसामध्ये संपूर्ण बुद्धिमत्ता घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कसे प्रश्न येतात पहा. कधी कधी संख्यांचा गुणाकार असतो, कधी कधी संख्यांचा या ठिकाणी पहिला पर्याय आहे 36, दुसरा पर्याय आहे 60, तिसरा पर्याय आहे 42 आणि चौथा पर्याय आहे 30. पहा, निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येईल. आपण संधी देऊयात कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. श्रावणी, सांगता येईल उत्तर तुला? हम्म. हम्म. म्हणजे या दोन्हीची बेरीज केली 9 आली. 8 आणि 1 9 आणि 5 आणि 1 6 यांचा गुणाकार मध्ये आला. बरोबर आहे. तसंच यांचा गुणाकार 7 5 आणि 7 5 35 मध्यभागी. हम्म. करेक्ट, म्हणजे या ठिकाणी 30 उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर. तर असे प्रश्न सांकेतिक भाषेमध्ये असतात. फक्त याच पद्धतीने नाही, म्हणजे कडेच्या अंकाची बेरीज असेल किंवा त्या अंकांची बेरीज करून बेरीज असेल किंवा बेरीज करून दुप्पट असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारली जातात. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं संख्याज्ञान जर तुमचं चांगलं झालं असेल किंवा तुम्हाला मी सांगितलं होतं की वर्ग वगैरे पाठ करा किंवा वर्ग पाठ असतील तर तुम्ही सोपे प्रश्न सोडवू शकतात. घन पाठ असायला पाहिजेत. वर्ग आणि घन त्यांच्या जवळच्या संख्या माहिती असायला पाहिजेत. तरच आपण असे प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पुढचा एक प्रश्न पाहूया आपण. तर कधी क्रमानं संख्या पण दिलेल्या असतात, त्याचा पण आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो किंवा परीक्षेत तसं विचारलं जातं किंवा वर्गसंख्या असेल, घनसंख्या असेल त्याच्याशी संबंधित प्रश्न असतात. तर अशा विविध पद्धतीने आपण विचार करणं गरजेचं आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. समजा 36, 48, 60, 24, 30, 36, 42, 50 पुढे प्रश्नचिन्ह. तर पहा, निरीक्षण करून आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय आहे 48, दुसरा पर्याय आहे 68, तिसरा पर्याय आहे 58, चौथा पर्याय आहे 52. काय उत्तर असू शकतं? थोडं निरीक्षण करा, फक्त थोडं. आज तुम्हाला हा घटक जर चांगल्या पद्धतीने लक्षात आला ना, तर तुम्ही खूप सारे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता. ओके, झालं सर्वांचं उत्तर? खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. खूप छान. रेखा, सांगता येईल उत्तर? हॅलो सर. हम्म. तर नाही सर,
ओके. म्यूट करून घे. अपेक्षा तुला सांगता येईल? हॅलो हम्म. 36 आणि 28 मध्ये 12 के आणि 60 मध्ये 12 फरक आहे. 24 आणि 36 मध्ये 6चा आणि 30 आणि 36 मध्ये 6चा 42 आणि 50 मध्ये 8चा आणि 50 आणि 50 मध्ये 8 मिळवलं ते 58 पर्याय क्रमांक 3. करेक्ट. अगदी बरोबर. तर हा फरक आहे म्हणण्यापेक्षा आपण असं पण म्हणू शकतो, या दोन कडच्या अंकाची बेरीज जर केली तर ती येते 96 आणि त्याला जर 2 न भाग दिलं तर उत्तर येतं 48. म्हणजे मधला अंक हा सरासरी आहे. म्यूट करून घे तुझं माईक. मधला अंक हा कडच्या अंकांची सरासरी आहे. ठीक आहे. त्यामुळं मिडल नंबर या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. योगायोगाने इथं फरक सारखे आहेत, पण या ठिकाणी सरासरीवरचा हा प्रश्न होता आणि उत्तर पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. ठीक आहे. तर एकंदरीत असे प्रश्न तर असणारच आहेत, परंतु काही प्रश्न याच्या पुढेही वेगळ्या पद्धतीनं कधी त्रिकोणामध्ये येतात, कधी चौकोनामध्ये येतात. तर तशा पद्धतीनं आपण या ठिकाणी निरीक्षण करून कसं सोडवता येईल प्रश्न, याची काळजीपूर्वक या ठिकाणी आखणी करणं गरजेचं आहे. आता गेल्या वर्षीच्याच परीक्षेमध्ये असा पण एक प्रश्न आला होता पहा, म्हणजे तुम्हाला वर्ग आणि घनाचं किती महत्त्व आहे हे पण लक्षात येईल. 2025 म्हणजे डिसेंबर 2024ला जो पेपर झाला गेल्या वर्षी, तर त्यामध्ये प्रश्न या पद्धतीनं होता पहा. हा प्रश्न गेल्या वर्षीच विचारला होता 2024 मध्ये. ओके. तर या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे त्यांनी ते थोडं काळजीपूर्वक जर पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला. इथं आहे 5चा वर्ग अधिक 1 आणि इथं आहे 5चा घन अधिक 2. तसंच 50 म्हणजे 7चा वर्ग अधिक 1 आणि 7चा घन अधिक 2. इथं आहे 9चा वर्ग अधिक 1, पुढे असेल 9चा घन अधिक 2. आता 9चा घन आहे 729 अधिक 2 म्हणजे 731. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आजच्या या भागावरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की संख्याज्ञान आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि संख्याज्ञानावरचे प्रश्न जर आपल्याला सोडवता आले तर खूप सारे प्रश्न आपण सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. यानंतर पुढचा तक्ता आपण पाहूयात आणि अशा प्रश्नांचा तुम्ही सराव करा, वर्गपाठ करा. पुन्हा एकदा मी सगळ्यांना तेच सांगेन, जर तुम्हाला वर्गपाठ असतील तर खूप सारे प्रश्न आपण सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. पण जर वर्गपाठ नसतील तर सोपे सोपे प्रश्न तुमचे चुकणार आहेत. तर आता पुढचा प्रश्न पहा, अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला हा पण प्रश्न पाहिला तर की पहिलाच प्रश्न आपला आठवेल. 200, 288, 32, 648, 72, 128, 512, प्रश्नचिन्ह आणि 8. तर पहिला पर्याय आहे 412, दुसरा पर्याय 372, तिसरा पर्याय 392 आणि चौथा पर्याय आहे 52. सर्व संख्या आपण आत्ताच चेक केलेल्या आहेत. करेक्ट. तर या गणितामध्ये काय आहे तर वर्ग संख्या आणि वर्ग संख्येला 2 ने गुणलेला आहे. तर अशा पद्धतीनं परीक्षेत प्रश्न विचारली जाणार आहेत हे लक्षात घ्या. अगदी सिंपल गोष्टी असतात परंतु आपण लक्ष देत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगेन, वर्ग आणि वर्ग घन याबद्दल लक्ष द्या. त्यानंतर आणखी तर्क अनुमानवर कसे प्रश्न असतात पहा, कारण प्रश्नांचा प्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. संख्या ज्ञानावर तुम्ही कोणताही पेपर जर काढून शोधलात तर किमान 20 गुण या घटकावर आहेत. तर हे 3 वर्तुळ दिलेले आहेत. 3 वर्तुळामध्ये काही संख्या पण दिलेल्या आहेत, जसं की 200,
25 9 3 4 1 त्यानंतर 7 4 6 3 324 पुढे आहे 5 1 8 2 आणि प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1 आहे 169, पर्याय क्रमांक 2 आहे 196, पर्याय क्रमांक 3 आहे 289, पर्याय क्रमांक 4 आहे 256. तर या सर्व अंकाची जर बेरीज केली 9 1 4 आणि 3 तर ही बेरीज येते 17. 17 मधून 2 वजा करा, उत्तर येतं 15 आणि तो 15चा वर्ग मध्यभागी आहे. तसंच 7 आणि 4 11, 11 आणि 6 17 आणि 3 20, 20 मधून 2 वजा करा, उत्तर येतं 18, 18चा वर्ग मध्ये दिलाय. म्हणजे कडेच्या सर्व अंकांची बेरीज करायची आपणास आणि या बेरजेतून 2 वजा करायचा आहे, त्याचा वर्ग करायचा. तर आता 5 आणि 2 7 आणि 8 15 आणि 1 16, 16 मधून 2 वजा केले तर उत्तर येतं 14 आणि 14चा वर्ग येईल 196, पर्याय क्रमांक 2. तर या प्रकारे आपल्याला प्रत्येक ठिकाणी हेच जाणवणार आहे, एक तर वर्ग असेल, घन असेल, गुणाकार असेल, दुप्पट असेल. तर हे काळजीपूर्वक व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण आज संख्या मालिका, संख्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न आणि असेच प्रश्न परीक्षेत असतात हे पण लक्षात घ्या. तर आजचा हा जो आपला दिवस NMS मॅरेथॉनचा जो झालेला आहे, यामध्ये आपण संख्या मालिका, गटात बसणारे, गटात न बसणारे, त्याचबरोबर चुकीचे पद आणि त्याच्यामध्ये जे काही व्हरायटी आहेत, जे परीक्षेत वारंवार विचारतात, अशी प्रश्न या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. तर याच प्रश्नांचा जर काळजीपूर्वक आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व घटक अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. पुन्हा एकदा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. सर्व मूळ संख्येचे तुम्हाला पाढेपाठ असावेत. यामध्ये 13चा पाढा, 17चा पाढा, 19चा पाढा, 23चा पाढा आणि 29चा पाढा. त्याचबरोबर या सर्व मूळ संख्येचे वर्ग पाठ करा, मूळ संख्येचे घन पाठ करा. 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. 30 पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजेत. फक्त वर्गच पाठ असून नाही चालत, तर वर्गासोबत तुम्हाला त्याच्यापेक्षा एक कमी किंवा एक जास्त अशा सर्व संख्या माहिती असल्या पाहिजेत. 1 ते 20 पर्यंतचे घन तुमच्याकडे लिहिलेले असले पाहिजेत. त्यामुळे उद्या तुम्ही हे काम कराच. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग लिहा, 1 ते 20 पर्यंतचे घन लिहा, 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या लिहून काढा आणि मूळ संख्येचे पाढेपाठ करा. एवढ्या घटकावर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न NMS परीक्षेमध्ये सोडवता येतात. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी जीनियस मॅथची ही NMS मार्गदर्शिका खरेदी केलेली आहे, या मार्गदर्शिकेमध्ये संख्याज्ञान या घटकावरच्या 32 श्रेणी दिलेल्या आहेत. तसेच प्रश्न परीक्षेत येतात. त्यामुळे ही मार्गदर्शिका म्हणजे हमखास यश असं मी तर म्हणेन. आणि नक्कीच यापूर्वी पण बऱ्याच विद्यार्थ्यांना या मार्गदर्शिकेचा खूप चांगला फायदा झालेला आहे. तर आज आपण मॅरेथॉनचा पहिला दिवस पाहिलेला आहे. हा पिरियड आपण सर्वांसाठी मोफत ठेवला होता. यानंतर जर तुम्हाला हे मॅरेथॉन जॉईन करायचं असेल किंवा हे मॅरेथॉन दररोज पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी दिलेल्या मोबाईल नंबरवर नोंदणी करू शकतात. मोबाईल नंबर आहे 8856 046 142, 8856 046 142 या नंबरवर आपण नोंदणी करून यापुढे आणखी 9 दिवस आपलं हे मॅरेथॉन चालणार आहे. तर पुढे तुम्हाला जर आणखी 9 दिवस दररोज या मॅरेथॉनची लिंक हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आजच रजिस्ट्रेशन करा. सकाळी 10 ते 5 या म्हणजे ऑफिस टायमिंगमध्ये आपण हे रजिस्ट्रेशन करू शकतात.
तर सर्वांना NMS परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.